पाहूया अकोल्यात काय महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। अकोला जिल्ह्यातील 40 पर्यटक पठाणकोट मध्ये अडकले आहेत। सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती आहे। जिल्हा प्रशासनाकडून मात्र सातत्याने या ठिकाणी त्यांच्याशी संपर्क साधला जातोय। अकोला जिल्ह्यातील सुमारे हे पर्यटक पठाणकोट मध्ये अडकले आहेत। भाजप युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस प्रवीण डिक्कर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर मानकर यांच्यासह 40 जण पठाणकोट मध्ये अडकलेत। हे सर्वजण वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले होते। सध्या हे सर्व पर्यटक सुरक्षित असून जिल्हा प्रशासन सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे। आणि काल जे हवाई हल्ले झाले त्याचा एकदम थरारक दृश्य आणि ते अनुभवास आम्हाला मिळाले। आम्ही सर्वजण भयभीत झालो होतो। त्यामुळे त्या सर्व गोष्टीमधून आम्ही बाहेर येऊन आज आपण करता प्रस्थान केलेलं आहे। तरी आम्हाला तिथल्या स्थानिक प्रशासनानं, आर्मीनं, पोलीस कर्मचाऱ्यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल आम्ही सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो। अण्णा, आपण पाहतोय अकोल्यातले हे नागरिक त्या ठिकाणी अडकलेले आहेत, पण ते सुरक्षित असल्याचं या क्षणी आपल्याला कळतंय। जम्मू काश्मीर सीमेवर सध्या तणाव वाढताना पाहायला मिळतोय। अकोल्यातले हे सगळे नागरिक त्या ठिकाणी पर्यटनाकरता गेलेले होते, पण सर्वजण सुरक्षित आहेत। जिल्हा प्रशासन सातत्यानं या नागरिकांच्या संपर्कात असल्याची देखील माहिती आता समोर आलेली आहे। तर काही तासांपूर्वी जर आपण पाहिलं तर जम्मू काश्मीर श्रीनगर परिसरातील उड्डाणं सुद्धा रद्द करण्यात आलेली आहेत। काही मार्ग या ठिकाणी बंद ठेवण्यात आलेले आहेत खबरदारीचा उपाय म्हणून। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।